नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा 2 ते 3 वर्षाच्या मुलीच्या मापाचा बेबी फ्रॉक बघणार आहोत। हा बेबी फ्रॉक नेटच्या साडीपासून तयार केलेला आहे आणि त्याला असे 3 लेयर केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप छान आलेला आहे। याची कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा। फ्रॉक कसा झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शेजारचं बेल बटनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर याचं कटिंग आणि स्टिचिंग खूप सोप्या पद्धतीने पाहूयात। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे, 4 फोल्ड मध्ये अस्तर आहे। पहिल्यांदा टॉप पार्टचं कटिंग करणार आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। फोल्ड बाजूकडून टॉप पार्टची उंची घेतलेली आहे 9 इंच। मार्किंग केलं, समांतर अंतरावर मार्किंग केलं, लाईन ड्रॉ करून घेतली। लाईन वर त्या शोल्डरचं मार्किंग करायचंय। तर शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच। शोल्डरच्या लाईन पासून आर्महोलचं मार्किंग करायचंय 4.5 इंच। त्यानंतर इथून क्रॉस मध्ये 1 इंच मार्किंग करून घेतले। आर्महोलचा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे। फ्रंट आणि बॅकचा एकसारखाच दिलेला आहे। आर्महोलच्या लाईनवर इथे 8 इंच मार्किंग केलेले आहे। 26 चेस्टच्या मापाने हे बनवलेलं आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे याच्यामध्ये। वरती 8 इंच घेतलं, खाली 7.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ती क्रॉस लाईन जोडून घेतली। कमरेच्या बाजूला अर्धा इंच वरती मार्किंग करायचंय आणि तो गोलाकार आकार कमरेच्या बाजूने जोडून घ्यायचा आहे। गळा रुंदी इथे घेतलेली आहे 3 इंच आणि गळा खोली घेतलेली आहे 2.5 इंच। बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि गळ्याचा गोलाकार आकार देऊन घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेतलं। फ्रंट आणि बॅक दोन्ही सेमच आहेत। खालचा घेर अस्तरवर पहिल्यांदा कट करून घ्यायचा। तर इथे अस्तर 4 फोल्ड मध्येच घेतलेला आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। इथे उंचीचं मार्किंग केले, खालून 13 इंचावर मार्किंग करून घेतलं। समांतर अंतरावर मार्किंग केलं 13 इंच आणि लाईन ड्रॉ करून घेतली। खालच्या बाजूने इथे 10.5 इंचावर मार्किंग केलं। वरती हा जो टॉप पार्ट आहे तो सुद्धा 4 फोल्ड मध्येच ठेवायचा आहे। बंद बाजूकडे बंद बाजू आणि इथून हे जॉईन करून घेतले पॉइंट 2। तर हा खालचा जो घेर आहे त्याचं कटिंग मिळालेलं आहे। बॉटमच्या बाजूने 1 इंच वरती घेतलं आणि गोलाकार आकार देऊन घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचे। तर हे खालचं अस्तरचं घेराचं कटिंग मिळालेलं आहे। याच्यावर आपण लेयर लावणार आहोत। तर हे अशा प्रकारे दिसेल। आता इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे 2 पीस कट करून आणि वरचं अस्तरचं फॅब्रिक आहे। तर थोडं मेन फॅब्रिक एक्स्ट्रा घेतलेलं आहे। ही एक पट्टी घेतलेली आहे 2 इंचाची लांब पट्टी घेतलेली आहे आणि हे बेल्टसाठी घेतलेलं आहे 16 बाय 3 इंचचं। 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत बेल्टसाठी। तर पहिल्यांदा ही जी लांब पट्टी घेतली होती 2 इंचाची ती अशी फोल्ड करायची उलट्या बाजूने आणि अर्ध्या इंचाचं अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची। त्यानंतर ही जी पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे त्याची एक नॉड आपल्याला मिळेल। एका साइडला इथे सुई आणि दोरा अडकून घ्यायचा, मग ती सुई उलट्या बाजूने आतमध्ये घालायची आहे आणि नॉट जी आहे ती सरळ करून घ्यायची आहे। तर इथे मी एक नॉट तयार करून घेतली। याच्या पट्ट्या कट करून घेतल्या 9 इंचाच्या 4 पट्ट्या। बेल्ट तयार करून घ्यायचे। तर बेल्टची उलटी बाजू वरती अशा प्रकारे फोल्ड केलं। कोपऱ्यातून इथे स्टिच करून घेतलं। कॉर्नरला क्रॉस शिलाई द्यायची, सरळ स्टिच करून घ्यायचं। अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कॉर्नर कट करून घेतला आणि हा जो बेल्ट आहे तो पलटी करून घेतला। तर असेच दोन्ही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। कॉर्नरला क्रॉस शिलाई दिल्यामुळे बेल्टचा लुक छान येतो। तर बघू शकता असेच मी दोन्ही बेल्ट तयार करून घेतले। आता इथे अस्तरचं फॅब्रिक घेतलंय, त्याला ज्या नॉट आपण तयार करून घेतलं त्या 9 इंचाच्या त्या इथे शोल्डरला मधोमध जोडून घ्यायच्या आहेत। दोन्ही बाजूला 2 इथे बघू शकता। आता खाली मेन फॅब्रिक सरळ ठेवलंय, त्याच्यावर अस्तर ठेवलंय। नॉट आतमध्ये जातील अशा प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आर्महोलच्या बाजूने, शोल्डरच्या बाजूने, गळ्याच्या बाजूने स्टिच करून घ्यायचं 1 पेअरचं मार्जिन ठेवून। इथं बघू शकता स्टिच करून घेतलंय। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचंय आणि गळ्याला छोटे छोटे नॉचेस देऊन हे जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पलटी केल्यानंतर कॉर्नर जास्त बाहेर काढायचे नाहीत, त्यामुळे असा व्यवस्थित आकार येतो।
संपूर्ण आर्मोल गळ्याच्या तिथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। हा जसा पार्ट तयार केलाय तसाच दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने। आता चारही बाजूने अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून टाकायचे। तसाच दुसरा पार्ट सुद्धा मी रेडी करून घेतला। इथे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। आता खालचा घेर तयार करण्यासाठी इथे मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे। 2 पार्ट होते त्यातला एक घेतलेला आहे, एकाचं दाखवणार आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट तयार करायचा आहे। इथे वरून 4-4 इंचावर मार्किंग करून घेतलं, त्याच्या खाली परत 4 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि त्या लाईन अशा ड्रॉ करून घेतल्या। त्याच्यावर लेयर जोडायचे आहेत। तर लेयर जोडण्यासाठी इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे। पहिला लेयर, दुसरा लेयर आणि तिसरा लेयर असे 3 लेयर येणार आहेत। तीनही लेयरची उंची जी आहे ती 6 इंचची आहे आणि रुंदी वेगवेगळी आहे। पहिला लेयर आहे 6 बाय 44 इंच, दुसरा लेयर आहे 6 बाय 50 इंच आणि तिसरा लेयर आहे 6 बाय 52 इंच। असे 3 लेयर कटिंग करून घेतलेत। प्रत्येकी 2 पीस याचे लागणार आहेत, फ्रंटसाठी आणि बॅकसाठी। तर यातला मी एक पीस घेतलेला आहे पहिला। तर दाखवते हा कसा करायचा आहे। तर वरच्या बाजूने असं फोल्ड करू शकता पहिलं, किंवा नंतर पण फोल्ड करू शकता। याच्यावर प्लीट्स घालून घ्यायचे। तर इथे 1 इंचाचं मार्किंग सोडून दिलं आणि सगळीकडे प्लीट्स घालून घेतल्या आणि शेवटी पण 1 इंच सोडून द्यायचं आहे। तर बघू शकता इथे अशा छोटे छोटे प्लीट्स घालून घेतलेले आहेत। हे नेटचं फॅब्रिक असल्यामुळे वरती मी फोल्ड लगेच केलेलं नाहीये, पण धागे निघणारं कापड असेल तर वरती फोल्ड करून घ्यायचे पहिल्यांदा आणि मग प्लीट्स घालायचे आहेत। असे 3ही लेयर मी प्लीट्स घालून रेडी करून घेतलेले आहेत। आता हे जोडून घ्यायचे आहेत। तर पहिला लेयर जोडून घ्यायचा आहे। अस्तर खाली ठेवलं, त्याच्यावर हा पहिला लेयर ठेवून बरोबर इथे स्टिच करून घ्यायचंय। हे स्टिच करून झालं, आता दुसरा लेयर जोडायचा। तर पहिला लेयर जो आहे तो पलटी करायचा आहे आणि जी फर्स्ट वाली लाईन आहे तिथे जोडायचं आहे। तर असं फोल्ड करायचं वरच्या बाजूने 1/2 इंच आणि मग जोडायचं आहे। त्यामुळे फिनिशिंग आतल्या बाजूने पण छान दिसेल, धागेदोरे दिसणार नाही कुठलेच। आता हा दुसरा लेयर सुद्धा मी जोडून घेतला। आता तिसरा लेयर जो आहे तो या लाईनवर जोडायचा आहे। तर इथे सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे वरच्या बाजूने 1/2 इंच आणि मग जोडायचा आहे। तर असा मी हा तिसरा लेयर सुद्धा जोडून घेतलेला आहे। 3ही लेयर जोडून झाले। आता हा प्रत्येक लेयरला खालच्या बाजूने असं छोटंसं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं। तर असं मी सर्व लेयरला जे आहे ते करून घेतलं। इथं तुम्ही पिको सुद्धा करून घेऊ शकता। तर पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे। असाच मी दुसरा जो पार्ट आहे बॅक साइड साठी तो पण रेडी करून घेतलेला आहे। आतलं जे अस्तर आहे ते सुद्धा असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं। तर दोन्ही पार्टचं मी असं अस्तर जे आहे त्यातल्या बाजूने फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे। टॉप पार्ट आणि खालचं लेयर जोडून घ्यायचं आहे। तर खाली टॉप पार्ट व्यवस्थित तिथे ठेवून घेतलेला आहे, लेयर पण ठेवून घेतलेला आहे आणि लेयरवर टॉप पार्ट पलटी केला आणि कडेने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून इथे स्टिच करून घेतलं। स्टिच करून झालेला आहे। असाच दुसरा पार्ट जो आहे तो सुद्धा रेडी करून घेतलाय। बेल्ट जोडून घ्यायचे। तर इथे कमरेच्या वरच्या बाजूने बेल्ट ठेवून घेतला आणि इथे स्टिच करून घेतलं। दुसऱ्या बाजूला सुद्धा बेल्ट जोडून घेतलेला आहे। इथे नॉट बांधून घ्यायची 2 बेल्टची, म्हणजे ते फिटिंग करताना मध्ये येत नाही। इथे फ्रॉक सरळच ठेवलेला आहे आणि पहिल्यांदा एक साइडने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून सरळ बाजूने स्टिच करून घेतलंय। नंतर तो उलटा करायचा आहे आणि मग आतमध्ये अर्धा ते 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन कडेने दोन्ही बाजूने फिटिंग करून घ्यायचे। अशा प्रकारे फिटिंग केल्यामुळे आतल्या बाजूने फिनिशिंग खूप छान येते, धागेदोरे दिसत नाही आणि ओव्हरलॉकची सुद्धा गरज नाही। शोल्डरला नॉट लावल्यात त्याला लटकन बनवायचं आहे। तर 3.5 बाय 3.5 इंचाचा स्क्वेअर पीस घेतलेला आहे। तो असा ट्रायंगल मध्ये फोल्ड करायचा आणि दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे। जो त्याचा सेंटरचा कॉर्नर आहे तर तिथे अशा प्रकारे दोन्ही ज्या बाजू आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या तिथे आणि बरोबर मधोमध नॉट ठेवायचे आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि कडेने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। डबल स्टिच दिली। आता हे पलटी करायचे। तर छान लटकन तयार झालेलं आहे। असंच 4ही नॉटला मी तयार करून घेतलेले आहेत। या बेबी फ्रॉकला अजून सुंदर लुक यावा त्यासाठी मी इथे मोती लावून घेतलेले आहेत गळ्याच्या बाजूने। तर फॅब्रिक ग्लू जो असतो त्याने हे जे हाफ मोती असतात ते मी इथे स्टिक करून घेतलेत। इथे स्टिक करायचं नसेल तुम्हाला तर मोती जे असतात आपले गोलवाले तर ते इथे स्टिच पण करू शकता हाताने। तर मी इथे स्टिक करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला खूप सुंदर असा लुक आलेला आहे। हा फ्रॉकचा फायनल लुक पाहू शकता, खूप सुंदर आलेला आहे। खूप सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे।
तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. फ्रॉक आवडला तर लाईक करा. तुम्ही सुद्धा घरच्या घरी तुमच्या बेबीसाठी हा फ्रॉक स्टिच करू शकता. ज्या आपल्याकडे साड्या पडून असतात तर त्याचा असा सुंदर रियूज आपण करू शकतो. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.